नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? अखेर मात्र आजीला सोडवत अंशुमन आणि मलिका यांचा मात्र पुरता बँड वाजलाय. होय प्रेक्षकांनो, मलिकाची तर पुरती गोची होताना आपल्याला पाहायला मिळतीये. इकडे मात्र अंशुमनने पैशासाठी काय काय कारस्थानं केली आणि मलिकाची मात्र पुरती फजिती झाली आहे. आत्तापर्यंत आपण बघितलंय, सुष्मिताला मित्राला पैसे द्यायचे असं सांगून अंशुमनने थोडेफार पैसे नेले आणि तो मात्र एका खेळात त्याने हरवून टाकलाय. आता मात्र प्रेक्षकांनो, अंशुमनने कुणालाच पैसे दिलेले नाहीयेत. आजीला किडनॅप करायला ज्या माणसाला त्याने बुक केलं होतं त्यांचे सुद्धा पैसे अंशुमनने अजून दिलेले नाहीयेत. हे मात्र आता पैसे वसुली करायला चक्क त्या माणसांनी समर राजवाड्यांच्या घरावर धाडस टाकली आणि या सगळ्या लोकांना बघून घरातले सगळ्याच आता बायका घाबरून जातात. तर मित्रांनो, आजचा भाग एवढा मस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागात आपण काय पाहिलं? आजीने आता जबरदस्त मलिकाला शिक्षा दिली असते. उठाबशा काढायची. मलिकाने उठाबशा काढल्या आणि तिचे पाय, तिचे सगळे थाईज सगळंच दुखायला लागतं. आता मात्र मलिका जोरात किंचाळत असते, माझे पाय दुखत आहे, मला कुणीतरी दाबून द्या, गरम पाण्यात पाय बुडवून द्या. मल्लिकाची नौटंकी चालू असते आणि आजी मात्र तिच्यावर हसून तिकडून सरळ निघून जातात. आता मात्र स्वानंदीकडे मल्लिका जेव्हा जाते, स्वानंदीसुद्धा त्यांना आता अजिबात भाव देत नाही आहे. अगदी तिच्या तोंडावर हसून तीसुद्धा तिकडून निघून जाते आणि त्याचाच आता मल्लिकाला खूप राग येतो. आणि मंडळी, आपण पाहतो तर काय, मल्लिका चक्क तिला शापच देते. अगं स्वानंदी, जास्त हसू नको, लवकरच तुझ्यावर आता रडायची वेळ येणार आहे. आणि 2 मिनिटात प्रेक्षकांनो, मल्लिकाला तिचं कर्मच आडवं आलं आणि अचानक राजवाड्यांच्या घरावर असे काही गुंड आले की मल्लिकालाच रडायची वेळ येते. आता ते गुंड असे घरात घुसतात ना आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात, अंशुमन. आणि तो आवाज ऐकून अंशुमनची मात्र आता चांगली घाबरगुंडी उडालेली असते. तो म्हणतो, हे इथे कसे काय आले? अरे देवा, आता हे घरात घुसले म्हणजे सगळ्यांना सगळं कळून चुकेल. सुश विचारते, अंशू अरे कोण आहे ते? अंशुमन म्हणतो, तुला काय करायचं का? मलिका म्हणते, अंशुमन अरे कोण आहे ते लोक? तेव्हा नीट सांग. तो म्हणतो, मॉम उगाच तू ना डोकं फिरवू नको, आणि मी आलोच त्यांना बोलत. तो गुंड मात्र अंशुमनचं काहीच ऐकत नाहीये. इतका घाणेरडा माणूस, काळा कुट्ट दाढी वाढलेला गुंड मात्र प्रेक्षकांनो घरात आलाय. ते बघून अंशुमन, मलिका आणि सुष्मिता हे तिघं सुद्धा घाबरतात. तो गुंड मात्र जोरात ओरडतो, कुठेच रे अंशुमन, चल लवकर बाहेर ये. अंशुमन आता काही बोलणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो तो माणूस मात्र त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो, कुठेत आमचे पैसे, कुठेत बोल ना. अंशुमनच्या मागे अर्पिताताई, मल्लिका, सुष्मिता सगळ्याच आता धावत येतात, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात. मल्लिका म्हणते, अहो काय करताय तुम्ही, सोडा त्याला. त्या लोकांनी अंशुमनची चांगली कॉलरच पकडलेली असते आणि सुष्मिता सुद्धा घाबरते. सुष्मिता सुद्धा ओरडत असते, सोडा अंशुमनला, सोडा. अंशुमन तर एवढा घाबरलेला असतो ना, दादा शांत व्हा, मी तुमचे पैसे कधी बुडवले का? आजपर्यंत शेठ तुमचे कधीच मी फोन बुडवले नाही. अरे तू पैसे बुडवत नाही, पण तू फोन का नाही उचलला आमचा? तुला फोन पण करता येत नाही का? आणि केलेला उचलता पण येत नाही. अंशुमन घाबरलेला बघून मल्लिका त्याच्याकडे बघतच राहते. तिला आता कळून चुकतं, अंशुमनचेच हे आता गुंड आहेत. तो म्हणतो, बघा. तो गुंड म्हणतो, तू का फोन उचलला नाही? बोल ना, तुला 4 फोन केले, त्याच्यानंतरच आम्ही तुझ्या घरी आलो. आणि हा सगळा गोंधळ प्रेक्षकांनो ऐकायला जातो तो म्हणजे स्वानंदीला. आता मात्र स्वानंदी बाहेर येते आणि जोरात म्हणते, काय चाललंय? कोण आहेत ही लोक? काय चाललंय का तुमचं? मल्लिका, अंशुमनचा चांगलाच माज उतरतो प्रेक्षकांनो. इकडे ते सगळे हादरून जातात. स्वानंदी विचारतात, आहेत कोण ही लोक? तो माणूस म्हणतो, अंशुमन. तेवढ्यात ती वहिनी मात्र आता स्वानंदीला बघून ते लोक शांत बसतात. मल्लिका मात्र चांगलीच आता गडबडलेली असते आणि इकडे मात्र अंशुमनचे फ्रेंड आहेत असं मल्लिका हसून बोलते. बाकीचे गुंड मात्र स्वानंदीला बघतात, दाढीवरून हात फिरवत असतात. त्यांच्याकडे बघून स्वानंदीला खूपच आता वेगळं वाटायला लागतं. तिला असंच वाटतं की हे नक्कीच अंशुमनचे मित्र तर नाही आहेत, कारण हे मित्र इतक्या घाणेरड्या प्रकारचे. तिला खूप विचित्र वाटतं. मल्लिका म्हणते, अंशू अरे तुझे फ्रेंड आहेत ना, जा त्यांना घेऊन रूममध्ये जा, बसा, काय पाहिजे ते मी पाठवते. इकडे मात्र आता सुष्मिता मात्र पुरती गोंधळलेली असते. तिला काय बोलावं, काय करावं काहीच कळत नाही आहे. स्वानंदी रूममध्ये जाते आणि विचार करते, कोण असतील ती लोक? इकडे मात्र समर जेव्हा घरी येतो तेव्हा स्वानंदी विचारात आता गहन असते. तो म्हणतो, स्वानंदी मॅडम काय, कसल्या विचारामध्ये एवढ्या बुडून गेलात? ती म्हणते, अंशुमनचं राजवाडे नक्कीच काहीतरी चाललंय. तो म्हणतो, काहीतरी म्हणजे काय? ती म्हणते, अहो मी खाली गेले ना, खूप मोठा गोंधळ चालू होता.
होता. खूप घाणेरड्या पद्धतीचे लोक आता आले होते आणि जेव्हा ते अंशुमनला अशी अरेरावीची भाषा करत होते, मी काकूंना विचारलं तर काकू मला बोलल्या अंशुमनचे फ्रेंड्स आहेत. मला मात्र ते काही फ्रेंडसारखे वाटले नाही आहेत. मला ते अगदी गुंडासारखे वाटले. समर मात्र आता त्याला वेगळीच दिशा देतो. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्ही ना अति विचार करता बाबा, अति विचारी स्वभाव आहे तुमचा आणि हे फालतूचे विचार करून ना फुकटचा ताण तुम्ही घेत असता. स्वतःही ताण घेता आणि मलाही ताण देता. अहो आता मित्र आहात ते तर मित्रासारखेच असतील ना. इकडे मात्र तुम्हाला का असं वाटलं? प्रेक्षकांनो तुम्ही मात्र अतिविचार करू नका असं मात्र समर म्हणतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. मल्लिका मात्र इकडे तिकडे कावरी बावरी होऊन बघते. अंशुमनच्या मागे त्याच्या बेडरूममध्ये जाते. सुष्मिता म्हणते, अंशुमन कोण होते ती गुंड? अंशुमन म्हणतो, तुला काय करायचं का? तो आता चिच्यावर चिडचिड करतो. तेवढ्यात मल्लिका मात्र सुशला म्हणते, सुश अंशुमनसाठी कॉफी बनवून आण बरं. तेव्हा सुष्मिता जाते आणि लगेच मात्र आता मल्लिका म्हणते, अरे काय चाललंय तुझं? कोण होते ते गुंड? इथे कशाला आले होते? कळतंय का तुला? ती स्वानंदी आता अजिबात शांत बसणार नाहीये. त्याच्या मुळापर्यंत जाणार म्हणजे जाणार. सगळं ती आता शोधून काढणारी अक्कल आहे का तुला? ते गुंड इथे मुळात आलेच का? अंशुमन म्हणतो, मॉम मला काही फरक पडत नाही गं. तू मला डोकं खाऊ नको बरं. मला काही प्रश्न विचारू नको. मल्लिका म्हणते, अरे अशी कानाखाली देईल ना तुझ्या, तू आता मला नीट सांग तो कोण होते ते लोक? अंशुमन मात्र घाबरतो. मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. मल्लिका डोक्यालाच हात लावते. देवा परमेश्वरा, आता तू एक झालं की एक प्रॉब्लेम का क्रिएट करतो? तुला काय काम होतं पैशाचं? दर दुसऱ्या दिवशी तुला इतके पैसे लागलात कशाला? सांग ना. मॉम प्लीज सोड ना गं. पैसे कुठून मिळवायचे मला सांग. मल्लिका म्हणते, आता एकच मार्ग आहे. या म्हातारीना माझ्या डोक्यात गेली आहे. या म्हातारीचा आता गेम करायचा. अंशू मात्र म्हणतो, समजलं मॉम समजलं. आज सकाळी आता आजी जेव्हा मंदिरात आता उद्या जाईल ना, काही बायका तिचा पाठलाग करतात. आजी मंदिरातून बाहेर येते पण तिचा नेमका पाय घसरतो. ती स्वतःला सावरते. झाडाच्या मागे प्रेक्षकांनो 2-4 बायका मात्र एकमेकींना बरोबर खुनवाखुनवी करतात. तोंडाला पदर बांधून आजीला पकडतात. काय झालं आजी? पडलात का तुम्ही? लागलं का तुम्हाला? पाय घसरला का तुमचा? त्यानंतर चला तुमच्या गाडीपर्यंत तुम्हाला आम्ही सोडू असं म्हणून आजी मात्र म्हणतात, नाही गं नाही, मी ठीक आहे जाईल मी. त्या बायका म्हणतात, आजी अहो आम्ही सोडतो ना तुम्हाला, तेवढं तर आता करू द्या ना. तुम्ही आता वयस्कर बाई आहात. त्यातली एक बाई मात्र प्रेक्षकांनो आजीच्या तोंडाला रुमाल लावून चक्क आजीला बेशुद्ध करते. एक गाडीतून माणूस उतारतो आणि आजीला गाडीत उचलून टाकतो. आणि इकडे समरला मात्र फोन येतो, आजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मात्र 25 लाख रुपये आम्हाला हवे. समर म्हणतो, कोण बोलताय तुम्ही? तेव्हा आता घाबरलेली स्वानंदी विचारते, कोण? स्पीकरवर फोन टाका ना राजवाडे. आता मात्र आजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर 25 लाख रुपये आम्हाला आणून द्या आणि अजिबात पोलिसांना सांगायचं नाही आहे. जर तुम्ही पोलिसांना कळवलं, काही हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही आजीला जिवंत सोडणार नाही आहे. आणि प्रेक्षकांनो इतकं बोलता क्षणी आपला आजचा भागच इथे संपतो. तर आता उद्याच्या भागामध्ये स्वानंदी घाबरून जाते. आता आजी अंशुमनच्या पैशासाठी किडनॅप झाली हे मात्र आता स्वानंदीच्या लवकरच लक्षात येणार आहे. स्वानंदी आता आनंदच्या मदतीने प्रेक्षकांनो अंशुमनचं कसं बिंग फोडणार आहे हे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो मालिकेचे येणारे अपडेट, प्रोमो अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू अगदी जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.